मित्रांनो, मागच्या भागात एक इंग्रज अधिकाऱ्याने आखलेल्या रेषेची कहाणी आपण पाहिली. सिरिल रॅटक्लिफ यांनी भारत आणि पाकिस्तानची सीमा कशी ठरवली आणि शेवटी लाहोर पाकिस्तानला कसं देण्यात आलं हेही आपण जाणून घेतलं. पण त्या एका निर्णयाचा परिणाम किती भयानक होणार होता याची कल्पना तेव्हा कुणालाच नव्हती. आता पुढे काय घडलं ते पाहूया. मित्रांनो, लाहोर पाकिस्तानला देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही खरी अडचण संपलेली नव्हती. कारण देशाची फाळणी म्हणजे फक्त जमीन वाटून देणं नव्हतं, तर प्रत्येक गोष्ट वाटणी करायची होती. सरकारी फाईल्स, ऑफिस मधली टेबल, खुर्च्या, सिलिंग फॅन, टाईपरायटर, अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून अगदी छोट्या छोट्या वस्तूं सुद्धा विभागणी करण्याची होती. इतकंच काय, तर एक मजेशीर आणि विचित्र घटना सुद्धा घडली. 1946 मध्ये बंगाल सरकारने इंग्लंड मधून 60 बंदक मागवली होती. पण ती बंदक भारतात पोहोचली तेव्हा देशाच्या फाळणीची वेळ सुरू होती. आता प्रश्न असा निर्माण झाला की ही बंदक नेमकी कुणाची? पश्चिम बंगालची की पूर्व बंगालची? की 30-30 करून वाटून घ्यायची? एवढ्या छोट्या गोष्टींवरूनही वाद सुरू झाले. बंदकांपासून ते टाईपरायटर पर्यंत आणि लायब्ररीतील पुस्तकांपासून ते ऑफिस मधल्या टेबल खुर्ची पर्यंत वाटणी सुरू झाली. दरम्यान रॅटक्लिफ आपलं काम पूर्ण करत होते. विशेष म्हणजे या कामासाठी त्यांना 2000 पाउंड फी देण्यात येणार होती, पण त्यांनी ती घेण्यास नकार दिला. त्यांना वाटलं की हे ब्रिटिश साम्राज्यासाठी त्यांचं कर्तव्य आहे. पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांनी आखलेल्या रेषेमुळे पुढे किती मोठी मानवी शोकांतिका घडणार आहे. 13 ऑगस्ट 1947 रॅटक्लिफ यांनी आपला अंतिम अहवाल माउंटबॅटन यांच्याकडे दिला. माउंटबॅटन यांनी तो अहवाल ताबडतोब एका तिजोरीत बंद करून ठेवला, कारण त्यांना वाटत होतं 15 ऑगस्ट पूर्वी जर लोकांना सीमा कुठे जाणार आहे हे समजलं तर मोठ्या प्रमाणावर हिंसा भडकू शकते. म्हणूनच त्यांनी हा निर्णय गुप्त ठेवला. आधी लोकांना स्वतंत्र साजरं करू द्या, नंतर सीमा जाहीर करू, असा त्यांचा विचार होता. तो दिवस आला 15 ऑगस्ट 1947. संपूर्ण भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्याचा उत्साह सुरू होता. लोक आनंद साजरा करत होते. पण एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. कोट्यावधी लोकांना हेच माहिती नव्हतं की ते कोणत्या देशात राहतात, भारतात की पाकिस्तानमध्ये. अनेक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नव्हतं की दिल्लीला रिपोर्ट करायचं की कराचीला. 2 दिवसांनी 17 ऑगस्ट 1947 रोजी सीमेचा अंतिम निर्णय सार्वजनिक करण्यात आला आणि इथून सुरू झाला मानव इतिहासातील सर्वात मोठ्या स्थलांतरांपैकी एक. लाखो हिंदू आणि शीख पाकिस्तानमधून भारताकडे निघाले, तर लाखो मुस्लिम भारतातून पाकिस्तानकडे. कल्पना करा, जिथे तुमच्या पिढ्यानपिढ्या राहिल्या ते गाव एका रात्रीत दुसऱ्या देशात गेलं आणि तुम्हाला सगळं सोडून निघावं लागलं. लोक बैलगाड्यांमध्ये निघाले, कुणी पायी चालत होतं, कुणी डोक्यावर संसार घेऊन जात होतं, कुणी लहान मुलांना खांद्यावर बसवून चालत होतं. समोर कुठे जायचं हे माहितीच नव्हतं. फक्त एवढंच माहिती होतं, इथे आता राहणं सुरक्षित नाही. काही ठिकाणी 50-50 मैल लांब माणसांच्या रांगा दिसत होत्या. लोकांच्या डोळ्यात भीती होती, मनात अनिश्चितता होती आणि याच वातावरणात हिंसाचारालाही सुरुवात झाली. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंजाब बॉर्डर फोर्स तयार केली. सुमारे 55,000 सैनिक तैनात करण्यात आले. पण मित्रांनो, 2 कोटी लोकांच्या स्थलांतरासमोर 55,000 सैनिक म्हणजे समुद्रातला थेंब होता. परिस्थिती हळूहळू नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आणि मग घडू लागल्या त्या घटना ज्यांनी आजही लोकांच्या अंगावर काटा येतो. रेल्वे गाड्या ज्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी धावत होत्या, त्या काही वेळा मृत्यूच्या गाड्या बनू लागल्या. एका संध्याकाळी अमृतसर स्टेशनवर लाहोरहून येणाऱ्या रेल्वेची वाट पाहिली जात होती. गाडी स्टेशनवर आली, पण काहीतरी वेगळं होतं. ना गोंधळ, ना धावपळ, ना उतरायची घाई. सगळीकडे शांतता होती. जेव्हा डबे उघडण्यात आले तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. संपूर्ण ट्रेन मृतदेहांनी भरलेली होती आणि डब्याच्या बाहेर एक संदेश लिहिला होता, नेहरू आणि पटेल यांना आमचं स्वातंत्र्य दिनाचं गिफ्ट. अशा घटना फक्त एका बाजूला नव्हत्या. भारतातून पाकिस्तानकडे येणाऱ्या आणि पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये अशाच भयानक घटना घडत होत्या. देश स्वतंत्र झाला होता, पण लाखो लोकांसाठी हा काळ स्वातंत्र्याचा नव्हे तर दुःख, भीती आणि अविश्वासाचा होता. एका बाजूला पंजाब जळत होता, लाखो लोक आपली घरं सोडून निघाले होते आणि संपूर्ण उपखंड रक्ताने माखला जात होता. पण अजूनही ही कहाणी इथे संपत नाही, कारण फाळणीची आग आता कोलकात्यापर्यंत पोहोचणार होती आणि त्या आगी समोर उभा राहणार होता एक 78 वर्षाचा वृद्ध माणूस, ते म्हणजे महात्मा गांधी. यानंतर काय घडलं ते आपण पुढच्या भागात पाहू. तुम्हाला अशाच गोष्टी ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.